नमस्कार मंडळी. रुस्तम हिंद केसरी बकासूरचा पायरा फिक्स झालेला आहे आणि तो उद्या कोणत्या नंदीसोबत पळणार आहे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात. मंडळी, उद्या भव्य बैलगाडा शर्यत कराड दक्षिण केसरी एक दुसरा एक बैल मैदान 22/9/2024 रोजी मौजेविंग तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो होणार आहे. आणि या मैदानामध्ये आपला आवडता रुस्तम हिंद केसरी बकासूर हा पळण्यासाठी येणार आहे हे आपल्याला माहीतच आहे. मंडळी, बकासूर या मैदानामध्ये पळणार म्हटल्यानंतर बकासूर प्रेमींची एकच इच्छा असते की बकासूरचा पायरा कोण. तर मित्रांनो, बकासूरचा पायरा आहे धनाजी दाते शिंदे सैदापूर यांचा संभा. मित्रांनो, संभा आणि बकासूर ही जोडी आपल्याला पेडगाव मैदानामध्ये देखील पळताना दिसली होती, परंतु गट पास करून सेमीफायनलला ही गाडी गेली होती. परंतु मित्रांनो, सेमीफायनलला या गाडीला लॉबी झाली होती, त्याच्यामुळे सेमीफायनल ही गाडी मित्रांनो बाद झाली होती. हाच जोड बकासूर आणि संभा उद्या होणाऱ्या या एक आदत एक दुसरा मैदानामध्ये तुम्हाला मित्रांनो 100% पळताना दिसणार आहे. आणि मित्रांनो, आज आपला बकासूर हा धनाजीदादा शिंदे सैदापूर यांच्या गोट्यावरतीच कराड या ठिकाणी मित्रांनो थांबलेला आहे आणि आराम करत आहे. आणि हीच जोडी तुम्हाला उद्या या मैदानामध्ये 100% मित्रांनो पळताना दिसणार आहे. पाहूया आता ही जोडी उद्या कशा पद्धतीने पळते आणि गुलालाची मानकरी ठरते. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन म्हणजेच घंटा चिन्हावर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.